आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय करू? मिस्टर गाडे पाटलांना फोन करू का? सिद्धिराज, काय झालं? तुम्ही रडताय? काय झालं सिद्धिराज? मला सांगा ना, का रडताय तुम्ही? तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी उठा बरं आणि मला सांगा काय झालंय ते। उठा बरं, सांगा बरं मला काय झालंय। मॅडम, खरंच सलाम आहे तुम्हाला। म्हणजे तुम्ही माझ्या घरच्यांची, माझी, पत्रकारांची अजिबात भीती न बाळगता जे धडाधड बोललायत ना, तुम्ही ज्या पद्धतीने बोललायत तितक्या छान पद्धतीने माझं करिअर सुद्धा धुळीला मिसळलंय। नाही म्हणजे जे घडत होतं ते चुकीचंच होतं, यात काही वादच नाही, ते 100% चुकीचं होतं मॅडम। पण एक सांगू का तुम्हाला, तुम्ही तुमच्या खऱ्या बोलण्याला थोडा तरी फिल्टर लावला असता ना, तर माझं करिअर वाचलं असतं। म्हणजे झालंय असं की माझी मनाची अवस्था एकदम विचित्र होऊन बसली हो, की म्हणजे मला कळतच नाहीये की मला एकीकडे तुमचं प्रचंड कौतुकही वाटतंय आणि पण दुसरीकडे माझं करिअर संपल्याचं खूप दुःख वाटतंय। म्हणून जे आता अश्रू बाहेर येत आहेत ते नेमके दुःखाचे आहेत का आनंदाचे हेच कळत नाहीये मला। पण इतकं मला माहितीये की आता अश्रू बाहेर काढणं गरजेचं आहे, म्हणून मी असा रडतोय। काय मला नाही कळत काय चाललंय। सिद्धिराज, मला तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये। एक गोष्ट आहे ना मॅडम, ती मला नक्की कळते की आतापर्यंत ना अख्खं सासवड मी मॅनेज करायचो, पण यापुढे एक काळा कुत्रही मला विचारणार नाही। मग आता काय, तुम्हालाही माहिती आहे की माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन असतं, टिंग। टिंग। अहो, झोप येत नाहीये का? कशी येणार झोप लक्ष्मी? झोप तर संतोषने केव्हाच उडवली आहे। खरंय, विचित्रच वागतोय तो आता। आपल्या मुलांची पारख मला सुरुवातीपासूनच होती, पण तूच संतोषी नेहमी बाजू घ्यायचीस। अहो, मला तर हेच वाटायचं ना की आपलं मूल आहे, काही झालं तरी। बरोबर आहे, काही झालं तरी कसं काय चुकीचं वागणार? आपलं मुलं आहे ना, तो नेहमी बरोबरच वागणार। बघितलंस ना आता किती जड जाते सगळं। नाही, तुमचं बरोबर आहे। आपण तरी किती दिवस त्याचं हे बोलणं वागणं सहन करणार? त्याला काहीतरी बोलायला हवं। नुसतं बोलून काय होणार आहे लक्ष्मी? मग चांगला धडा शिकवायला हवा। त्याला शिकवायला हवा, बरोबर आहे, पण कसा? अहो नाही, म्हणजे बघा ना, आत्ता तो आपल्याकडे पैसे आहेत तर अर्धा दिवस वेगळा वागतो, त्याच्यानंतर परत वेगळा वागतो। आज पैसे आहेत ते ही परिस्थिती, उद्या आपले पैसे संपले तर आपल्याला अडगळ समजून काढून टाकेल। मग काय झालं? त्याला काही वाटू दे, म्हणून का आपण हे घर सोडून जाणार आहोत का त्याला घरातून बाहेर काढणार आहोत? अहो नाही नाही, आपलं एकत्र कुटुंब आहे आणि ते तसंच राहणार आहे। मी वेगळं होण्याचा विचार करते, पण असं वेगळं नाही। साम दाम दंडभेद करून आपण त्याला धडा शिकवायला हवा। ते म्हणतात ना,
मुलांवर आई वडिलांनी संस्कार करायचे असतात, पण कधी कधी काही मुलांना त्यांचं वय वाढल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर संस्कार करावे लागतात. आपल्या संतोषची तीच गत आहे. अहो, आपल्याला वेगळं पाऊल उचलावंच लागेल. ते वेगळं पाऊल उचलताना तुम्ही साथ द्याल ना? लक्ष्मी, खरं सांगू तर तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय याचा मला पूर्ण अंदाज नाही आहे अजून, पण नेहमीप्रमाणे यातही तुला माझी साथ आहे. 2 मिनिटं. मी बोलते. तुमच्या मदतीची गरज होती. एक यादी पाठवते, तेवढी व्यवस्था करा. ठीक आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर जानू. होशील का मोह माझी? हात दे ना तुझा हात माझ्या हातात देशील? सोडणार नाही. कधीच नाही सोडणार. हात नाही सोडणार. थँक्यू जानू. नाही सोडणार. कधीच नाही. तू जानू कुठे आहे? विश्वा, जानू नाहीये इथे, मी आहे सई. सई, काय चाललंय तुझं? विश्वा, हातच धरला होता ना रे. असा कशाला झिडकारलास? प्लीज स्टॉप इट. तुला वेळ वगैरे लागले का? हे बघ, मला स्वप्न पडलं होतं आणि माहितीये, जानू होती त्या स्वप्नात आणि तिचाच हात समजून तू माझा हात धरलास. माहितीये मला. लक्ष्मी निवास, लक्ष्मी